गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण पाहणार आहात पेण येथील महाकाली। पेण शहरातील हे जागृत देवस्थान आहे। सुमारे 300 वर्षापूर्वी मंदिर चौफाकी असून मंदिरावर कळस नाही। या देवीचे चैत्रात व अश्विनात असे 2 वेळा उत्सव साजरे होतात। देवीच्या गाभाऱ्यापुढेच छोटेसे सभागृह आहे। देवीची मूर्ती काळ्या पत्थराची परंतु सुबक आहे। देवीच्या एका उजव्या हातात डमरू, दुसऱ्या उजव्या हातात तलवार, डाव्या हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात अमृत पेला आहे। देवीची महिरप लाकडी आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा, वैशाख शुक्ल षष्ठी, फाल्गुन वद्य अमावस्या आणि अश्विन प्रतिपदेला नवरात्रात देवीचे उत्सव साजरे होतात। फाल्गुन वद्य अमावस्येस देवीचे बळकरणे काढले जाते। या दिवशी कासाराळीतील प्रत्येक घरातून 5 पुरणपोळ्याचा नैवेद्य येतो। त्यातील प्रत्येक 2 पोळ्या घेऊन त्याचा कुस्कुरा करून त्यात गुलाल मिसळला जातो। हा काला महाकाली की जय असा नारा करत रात्रीच्या वेळी आळीतून रस्त्यांवर फेकला जातो। त्वष्टा कासारांची या देवीवर खूप श्रद्धा आहे, म्हणून या देवीला कासाराळीतील महाकाली म्हणून संबोधले जाते। कासाराळीसह पेणकरांना ही देवी आदरणीय आहे। नमस्कार। पेण त्वष्टा कासार ज्ञाती बांधव श्री महाकाली मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आमचं हे मंदिर आहे ते त्वष्टा कासार ज्ञाती बांधवांचं मंदिर साधारण 400-450 वर्षाचं जुनं असलेलं मंदिर आहे। देवीची मूर्ती तेवढीच जुनी आहे। देवीच्या प्रांगणात जे बापदेवाचं शिल्प आहे, आपल्या पेणमध्ये जेव्हा दत्त वामन पोद्दार हे आले होते तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे आहे ते 8व्या ते 9व्या शतकातलं मानवनिर्मित पेणमधलं सगळ्यात जुनं शिल्प आहे। आणि आपल्या देवीच्या उत्सवात साधारण बळकरण उत्सव असतो। देवीला वेगवेगळे मान दिले जातात। माघ नवरात्री आणि मुख्यतः शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो। समाजाच्या ज्या नाती भगिनी आहेत त्या रोज संध्याकाळी 7 वाजता देवीची महाआरती आणि इतर विविध आरत्या वगैरे आणि जोगवा घेत असतात। सगळे पेणचे भाविक या मंदिराला भेट देत असतात। आणि देवीच्या मूर्तीबद्दल बोलायचं तर ही महाकालीचं मूर्ती आमच्या त्वष्टा कासार ज्ञातीचं कुलदैवत आम्ही समजतो। समाजाची प्रत्येकाची देवी असते, तसं हे त्वष्टा कासार समाजाची ही कुलदैवत असणारी देवी पेणच्या समाजाचं मंदिर आहे। तर अशाच अनेक देवींची माहिती मिळवण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।